तुला खरं सांगू काय, त्या घरात अन्नपूर्णा आजींची काळजी कुणालाच नाही. त्यासनी काय झालं गेलं तरी कुणाला काय फरक पडलाय. एक मिनिट निंगे, असं का म्हणतेस तू? मान्य आहे त्यांच्या बाबतीत जे झालं ते वाईट झालं, पण त्यांच्या घरातली माणसं आहेत ना काळजी घ्यायला. हो ऋषी सर, तुम्ही लय साधं सरळ आहेत. तुम्हासनी लोकांची वाकडी मनं दिसत नाहीत. निंगे गप की ग. ह्या सगळ्यात अन्नपूर्णा आजींची मोठी नात नसून जिवंत आहेत, ही महत्वाची गोष्ट आहे की नाही? अगं वय, पण खरं त्याचा काय उपयोग? त्या आधीच अन्नपूर्णा आजी शॉकमध्ये गेल्यात. त्यासनी तर माहित बी नसेल त्यांची मोठी नात जिवंत आहे ती. तू काय बी म्हण, पण माझा विश्वास आहे की ह्या सगळ्यातनं आपण आजींना बाहेर काढायचं. कमळे, उगं काय बी माहित नसल्यासारखं बोलू नकोस ग. काय करणार आहे आपण आणि कसं बाहेर काढणार आहे त्यासनी? तिथं जायची बी परमिशन नाही आपल्यासनी. ती अनिका, तिची आई आणि तिची आजी आपल्याला तिथं थांबू बी देतील काय? निंगे आपण प्रयत्न नाही सोडायचे ग. हे बाई, काल तिकडे काय झालं ते विसरल्यास वय ग? एक मिनिट, काय झालं तिकडे? अहो सर, आम्ही तिकडे गेलतो तेव्हा आईना तर बरं वाटतंय, त्याच्यामुळे तू तुझ्या हॉस्टेलला गेलीस तरी चालेल. चल निघ. एकदा का त्या बऱ्या झाल्या मी जाईन इथनं, नाही थांबत इथं. नाही, तुला असं सांगितलेलं कळणारच नाही ना. तुला हाताला धरून धक्के मारून घराच्या बाहेर हाकलावं लागेल. इतकं सगळं तुम्ही कसं ऐकून घेऊ शकता? सराव अन्नपूर्णा आजींसाठी 4 शब्द ऐकलं म्हणून काय झालं? आणि मला तिथनं निघायचं नव्हतं त्यांच्यासाठी, म्हणून मी प्रयत्न करत होतो. वय, आणि तरी बी तू तिकडे परत जायचं म्हणतेस वय ग? होय, आता काय बी झालं तरी हे सगळं कुणी केलंय? आजींची नात गेल्याचं नाटक कुणी करायला भाग पडलंय कुणाला, हे सगळं शोधून काढायचं आपण. एक मिनिट जरा थांबा. तुम्ही अभ्यास सोडून हेच करायचं ठरवलंय का? परीक्षा आहेत ना तुमच्या, तिकडे लक्ष द्या. सराव मी आजींसाठी फक्त भावनेच्या आहारी जाऊन काहीतरी विचार करू नकोस. हे बघ, राजन काका आहेत तिथे, त्यांच्या घरातली नोकर मंडळी आहेत, ते सगळे मानतात अन्नपूर्णा आजींना. घरात इतकी सगळी माणसं असताना त्या तिघी काही करू शकणार नाहीत. आणि तुम्ही थांबा, मी हवं तर राजन काकांशी बोलतो. एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ आपण त्यांना. पण तुम्ही आता अभ्यासाकडेच लक्ष द्या. कळतंय मी काय म्हणतोय? गुड. माझं लेक्चर आहे आता, मी निघतो. पण मी सांगतोय त्याचा जरा विचार करा नीट. कमळे, ऋषी सर म्हणजे एकदम साधा आहेत आणि त्यांचं काम बी एकदम सरळ मार्गी असते. खरं कमळे, तू काय म्हणत होती? त्या सगळ्याच्या पाठीमागं कोण आहे ते आपल्यासनी काय बी करून हुडकायलाच लागते. ही निकालने के लिए अब उंगली टेढ़ी करनी ही पडेगी. होय, खरं आता काय बी झालं तरी चालत, पण आजींच्या या अवस्थेला जो कोणी जबाबदार आहे त्याला आपण हुडकून काढायचं. कमळे, ऑफिसमध्ये तुझ्यासाठी फोन आलाय. आलो, मी आलो. होय. राजन सर, राजन सर. कशाला किंचाळतेस तिकडे? आणि काय ग, तुला काल घरातून हाकलून दिलेलं ना, तरी निर्लज्जासारखी परत इथे आलीस. काय काम काय तुझं आता? हो, राजन सरांना भेटायला आलो. काय तुझं काम काय आहे त्याच्याकडे? ते लय महत्वाचं काम आहे आणि मी फक्त त्यासनीच सांगणार. हे कामिनी, ग्रॅनी आजी, तू काय हिच्याशी कशाला बोलतेस? ही काय युजलेस आहे. ही आणि तिची गावशाप मैत्रीण, या दोघींना फक्त रिझन हवे असतात आपल्या घरी एंटर करण्याचे. लॉजिक वापर ना. डॅडकडे हिचं काय काम आहे? नौटंकी कुठली. बरोबर बोलतेस तू. काय गाई, काय लाजा बिजा काही वाटतात का नाही? काल एवढं घरातनं हाकलून दिलं तरी पण तोंड परत वर करून आलीस तू. हा, तुम्ही काय बी म्हटल्या तरी मला काय बी फरक पडत नाही. मी तर राजन सरांना भेटायला आलोय. मला त्यासनी लय महत्वाचं सांगायचं आहे. राजन सर, राजन सर, अहो राजन सर, कुठं आहे तू? राजन घरी नाहीये. जो काही निरोप द्यायचा तो मला दे, नाहीतर सरळ निघ. अहो रागिनी मॅडम, लय आनंदाची बातमी आहे. हो? आपल्या गौरी काकी सापडल्यात. व्हॉट? ए तू तू काही काय बोलतेस? वेडी आहेस का? मी खरं तेच सांगायलोय. आमच्या कॉलेजमध्ये फोन आलेला. ए, तू का शेंड्याला नकोस हं? तुला काय वाटलं तू काही बोलशील आणि त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा?
प्रॅक्टिकली ती कॉलेजमध्ये फोनच का करेल? हा बोल ना, का करेल फोन ती? तू एक काम कर, तू निघ निघ निघ. ऐका की, अहो, मी- काही बोलते. हो पण तू थांब ना रजा, थांब ना. हा तर कॉलेजच्या लँडलाईनवर फोन आला होता गौरीचा. वय तेच तर सांगलोय मी. काय म्हणाली? खरं हे अन्नपूर्ण कॉलेज आहे काय? राजन सरांचा नंबर मिळेल काय असं विचारत होत्या. मग तू काय केलं? नंबर दिलास? अहो कसं देऊ, आमच्याकडे सरांचा नंबर नको वे. अहो असता तर दिला असता की. अहो, नव्हता म्हणून तर इकडे आलोय निरोप घेऊन. खरं माझ्याकडे फोन बी नाही, नाहीतर इकडे कशाला येतोय? फोनवरनं कवाच निरोप दिला असता. निरोप? कोणता निरोप? हा अहो त्या म्हणले की नाही काय नाही, राजन सरांनाच निरोप द्यायला सांगितलंय. हो ना, मग त्यांनाच दे. पण पहिले तू इथून गेट लॉस हो. चल निघ निघ. आणि का जर थांब जरा बाळा, थांब ती बोलते ना, थांब. हा तू बोल. अहो फक्त राजन सरांनाच निरोप द्यायचा आहे, लय महत्वाचं आहे. हे बनिंगी, राजन सरांची बायको मी आहे ना, मग त्यांना निरोप काय दिला, मला निरोप काय दिला, सगळं सेम आहे. तू बोल ना, काय निरोप आहे सांग. These people are too much, man. ए तुला काय झालंय ग सारखं कलकल करायला? हा आणि मी तुझ्या संग कुठं बोलतोय? आणि उगाच इंग्रजीमध्ये शिवाय देऊ नको अनिके. आणि लक्षात ठेव, मी कोल्हापूरची आहे. मी आमच्या शिवाय द्यायला सुरू केला की नाही तर तुझं कानाचं पडदं नक्कीच पाडते. काय करणार आहेस तू? काय करणार आहे सांग. ते बघशीलच तू. असा एक खवडा देईन की नाही तुझ्या डोसक्यातनं चांगला टांगरा आवाजच येतोय बघ. तसं बी रिकामच आहे. पिंगू पिंगू कच्चा लिंबू तुझा सोड. काय चाललंय तुमचं निंगी? अनिकाला तर एक अक्कल नाहीच आहे, तुला पण नाहीये. तू पण अशीच वागणार आहेस? कळत नाही का तुला? तुझ्या आई वडिलांनी का तुला फक्त भांडायला शिकवलंय? हो शांत हो. ए अनिका थांब जरा. ए बाळा, ती चांगली मुलगी आहे, गुड गर्ल आहे ती. इकडे बाळा, तसं ये बाळा. लक्ष नको देऊ तिकडे. हे शाणी मुलगी आहे. बोल, काय झालं? काय म्हणाली ती? त्या एका कर्जतच्या फार्म हाऊसवर आहे असं म्हणल्या. आणि तुमच्या अनिकेला सांगून ठेवा, मी तिचं काय बी ऐकून घेणार नाही. ए अर हे काय बोलून बसलो मी? गौरी काकींचा पत्ता सांगितला. ए अरे देवा. लिंगू पिंगू कच्चा लिंबू पुन्हा कधी येऊ नको. चलो कर्ज. ही निंगी अजून कशी आली नाही? तिनं निरोप दिला असेल ना हो? काय गोळ घातलं नाही म्हणजे झालं.